under the boughs where the shadows play. The wind hums songs at the break of day, whispering pines secret. तर ओम सरम फॅमिली, तर आज आहे 25 सप्टेंबर. तर आज मी किती दिवसानंतर ब्लॉग चालू करते, कारण की मला दिवसभर टाईमच भेटत नाही आणि संध्याकाळचे टाईम भेटतो, पण मी इथं म्हणजे घरीच असतं आणि बाहेर कुठं जात नाही. नवरात्र म्हणजे गरबा घ्यायला पाहिजे, कुठं जात नाही मी. तर आता मी सॅक्सफोन घ्यायला आलो, तो बालदादाचा रील काढायची होती मला, म्हणजे गाण्यावर. तर बालदादा बोलतो चल, बोलता खरोशीला म्हणजे केलंबा देवीला. तर आता त्याच्याबरोबर मी चाललो आहे केलंबा देवीला, म्हणजे डायरेक्ट आलो तर त्याच्याबरोबर केलंबा देवीला. आता हे दाखवू का? त्यांनी टी शर्ट नाही घातलं, बोलतो दाखवू नको, बोलतो दाखव दाखवू. तर आता जरा तयारी करते तो. तर आता किती वाजता निघायचं आपल्याला? काय टिकल्याचा डाग नाही, किती वाजता निघणार आहे? म्हणजे आई वाट्या घेऊन येणार आहे बालदादा त्यांचे, आणि बाबा पण येणार आहे. हां, मग आई, मी आणि बालदादा, तर तिघच जण आहेत. आम्ही केलंबा देवीला जाणार आहे ना. आता संध्याकाळी पण आम्ही कुठं गेलो आज जाईलच 100%. ब्लॉग आज मी ठरवला आहे. 3 दिवस झाले इंट्रो काढते, दुपारचा शूट करते, नंतर आहे तोच आहे. नंतर ब्लॉग काढायचं म्हणजे येच नाही, टाईमच भेटत नाही. इंट्रो पण काढले मी नाही 3 दिवसाचं, पण आज मी ठरवलं आहे काढेनच. म्हणजे 4 वाजायला आले. तर मी आलतो आता घरी गाडी ठेवायला, कारण पप्पाला जायचं होतं आरूला आणायला, म्हणजे शालेन. तर आता बालदादा आले मला घ्यायला. नेक्सॉन गाडी माहितीच असेल तुम्हाला, ब्लॉग बघितला असेल तर. कारल्याला नेली तीच गाडी आहे ना? येस. तर आता चला जाऊ, डायरेक्ट प्रवासाला सुरुवात करू. आता उतरलो गाडीतनं मस्तपैकी. आता बालदादाचं येतं. तर आता चिंचवणला पोचलोय महालक्ष्मी मंदिराजवळ. तर जायचं दर्शनाला. चला आता निघू, जाऊ दर्शनाला. चला. डेकोरेशन एवढा भारी केला ना इथं, 1 नंबर. बालदादा पण उभा आहे बघा कसं लाईनला. तर मस्त, म्हणजे लय आवडलं मला डेकोरेशन. आणि तिकडनं दाखवतो. तर आता चाललो आहे मी दुसऱ्या लोकेशनवर. तर चला तिथे जाऊ फटाफट. तिथे जाऊन भेटू आपण. तर आता पोहोचलोय लोकेशनवर. बाजूला सांग कुठे पोहोचलोय, सांग. स्वयंभू शिवाई मंदिर. कुठं? स्वयंभू शिवाई मंदिर कारमाळा. तर आता चला दर्शनाला जाऊ. जवळच आहे मंदिर, लांब नाही. तर आईचं पुढे गेले, तर आपण पण जाऊ. चला आता पोहोचलोय मंदिरात आम्ही. तुम्हाला दाखवतो बघा. दर्शन झालं मस्त, आमचं पासवर दर्शन झालं. तर आता चाललो आम्ही आता खरोशीला. आता डायरेक्ट खरोशीला. इथं मस्त दर्शन झाला, 5 दर्शन झालं, पण 1 नंबर झाला. आता डायरेक्ट खरोशीला जाऊ आपण. काय कॅनला बेला नको, कॅनला बेला नको, अरे नको एवढं लावून नाही. काय कॅनला बेला नाही आहे, घेशील ते बंदूक घे म्हणा. तर चला गाडीत बसू. चला
पार्किंगला लावायला कुठंच जागा नाही, अख्खी अशी गोल फिरून नेली आणि आम्ही इथं चालू लावायला गाडी. तर आता इथं लावली गाडी, कुठंच जागा नाही, लय म्हणजे लय गर्दी आहे लय. तर आता किती लांबशी आलो फिरून, गाव फिरून आलो. तर फायनली आम्ही पोचलो आता मंदिराजवळ. तर आता लय गर्दी आहे, आता लय गर्दी आहे. तर आता आकाश मध्ये मस्त होतो नको ना काय नाही समजणार की. तर आता चला जाऊ, आता लय गर्दी आहे. अर्ध्या लाईनला पोचलोय आम्ही, तिथे लय टाइम लागला, म्हणजे एकटाच जाईल आम्हाला. आता बघू, चला पुढे जाऊ. चला जास्त दाखवायलाच भेटणार नाही, डायरेक्ट दर्शन झालं तुम्हाला दाखवतो मी. तर आता पाठोपाठ चाललो मी, कारण की काढायलाच भेटत नाही, जाम क्राऊड आहे इथं. आता लाईन चालले फटाफट पुढं. तर चला जाऊ आपण, दर्शन करू, डायरेक्ट तुम्हाला दर्शन झालं भेटेल. चला आता माहीत नाही मला कुठं लाईन थांबायला जाऊन, पण आता बघू. मला दर्शन झालं सांगते मी सगळं, बाल जातं पण. चला जाऊ. झालं दर्शन करून, तर आता चला जाऊ. चपला इथंच काढलं ना आम्ही, आठवतं ना चपला कुठे आलो. कसं माहिती आहे का, इथे दरवेळी आलो ना चपला गायब होतात. बघू आता हे वर्षी चपला असतील, आय थिंक असं. याची चप्पल आणून द्या बाबा, इथं लास्टची एक चप्पल होती. तर याची नशीब माझी हे वर्षी माझी तरी होते. आता याची चप्पल विनेचं पिशी जाऊ घरी. काय करताय पुमाय, माझ्या चपली घालून यायच्या. चला आता या वर्षी मी याने दान झालेलं आहे चप्पल इथं. आता जाऊ गाडीने जाऊ ना, बघू. चला आपण, चला नाही भेटणार, चला ना दुसऱ्याची घालशी ना पटकन. तर बसलो आता गाडीत, एवढी गर्दी होती ना. नेमकाच माझा शाल घेऊन घालून तेव्हा फोटो काढायचा होता ना, तेव्हा कुठं काय झालं. हा फोटो काढला काय आहे, याचा मी नाही काढला, याने माझा नाही काढला. तर आता झालं मस्त की दर्शन करून आता आमचा. तर आई सणा गावातून पाठवलं, कारण की इथनं लई गर्दी होती. तर आता आम्ही पण निघतो गाडी घेऊन, आई सणा घेतो आता. आता पण तेच झालं, घरी आलो मी, म्हणजे इथे 9:30ला काहीतरी घरी आलो मी. नंतर मग तिथंच होतो मी, तरी मला आठवण नव्हती. मला सांगते ना, मला आठवणच नाही. आणि मी एवढा कामच असते मी तिथं, तर मला आठवणच नव्हती काढायची. तेच सांगते मी तुम्हाला, संध्याकाळी ब्लॉग चालू केला मी, तर मला आठवणच राहत नाही काढायची. आणि कामात असल्यावर तर बिलकुलच नाही राहत. तर आता मी तेच आता पण मी डायरेक्ट झोपणार होतो घरी जाऊन, म्हणजे कॉलेज आहे, उठायला लागेल म्हणून. शपथ मला आठवणच नसतं, तुम्हाला हेच सांगणार होतो मी. आणि मी नवऱ्याच्या पहिल्या दिवशीपासून व्लॉग चालू करणार होतो. मला काही मुहूर्तच लागत नाही ब्लॉग चालू करायला, कारण की कामच एवढे खपतच नाही. आता जेजोरला पण जाणार होता मी पुढच्या महिन्यात, 27, 28, 29 काहीतरी आहे. तर त्याचा टी शर्ट बघायचा होता, म्हणजे टी शर्टची डिझाईन काही टी शर्टचा हे करायचा होता. तर तिथंच आहे मी. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. जर तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. बाय आणि ओम साईराम. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.